दोन मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही सगळेजण आशा म्हणून काम करताय, तर कोविड-19चं वॅक्सिन आलेलं आहे, लस आलेली आहे आणि त्या लसीबद्दल खूप मोठमोठे प्रश्न लोक सुद्धा तुम्हाला विचारत असतील आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा पडले असतील. कारण की खूप वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत की लस आहे का चांगली, लस किती रुपयाला मिळणार आहे, त्याच्यानंतर ह्या लसीचा काही उपयोग होणार आहे का, ज्यांना कोविड होऊन गेलाय त्यांना लसीचं काय आहे, त्यांना लस द्यायची का नाही द्यायची, किंवा लसचे किती डोस आहेत, लस कोण देणार आहे, आशा देणार आहे का नर्सबाई देणार आहेत का कोण देणार आहे, असे बरेचसे प्रश्न असतील तुम्हाला. आणि मला वाटतं की मी मांडणी सगळी त्याच्यावर थोडी करणार आहे. आणि सुरुवातीला अगदी बेसिक म्हणजे ते पण आपण बोलूया की लस म्हणजे काय असतं, नक्की काय करतात लस तयार करतात म्हणजे, हे बोलायची गरज आहे का ते पण आपण मला वाटतं की ठरवूया. आणि सर्वात महत्वाचं की ह्या सगळ्यामध्ये तुमची भूमिका काय असली पाहिजे, तुमचा रोल काय असला पाहिजे ह्याच्यावर, आणि संघटना म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे हे मला वाटतं की आपल्याला बोलायला पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या बरोबर थोडासा संवाद साधणार आहे. तर मला वाटतं सुरू करूया का, कोणाला काही प्रश्न विचारायचे, कोणाला काही बोलायचंय असं काही असेल तर ते करूया पहिल्यांदा. पुढे जाऊया. लोक जुळतायत, अजून वाढतायत म्हणजे. ओके, तुम्ही 13 जण आहेत, त्याच्यामुळे जर तुम्ही ओळख करून दिली तर बरं होईल खरं. आणि ओळख करून देताना एक असं सांगितलं की लसीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, कोविड-19च्या लसीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, आणि आहे तर काय माहिती, असं थोडस जर सांगितलं, तुमचं नाव आणि कुठे काम करतात ते जर सांगितलं तर बरं होईल खरं. अगदी थोडक्यात सांगू सर. बोला नर्गिस ताई. हा, माझे नाव नर्गिस रुस्तम पाडवे आहे सर, आणि नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकोवा तालुका आणि वडफळी पीएससी म्हणून आशा गट प्रवर्तक काम करते सर मी. ओके, लसीबद्दल काय माहिती आहे? लसीबद्दल जास्त काही माहित नाही सर, फक्त लस आली आहे आणि त्याच्याबद्दल काय आता ट्रेनिंग भेटेल काय तेवढं, जास्त नाही माहित सर. ओके, थँक्यू नर्गिस ताई. विमल ताई, तुमची ओळख करून द्या. आपण वडफळीच्याच आहे सर. विमल ताई अनम्यूट करा तुम्हाला, ते स्पीकरवर ऑन कर बघ. ऐकू येत नाही, स्पीकर चालू करा. स्पीकरचं बटन आहे ना, त्याच्यावर बटन दाब विमल. हे माईक दिसतोय ना, याच्यावर बटन दाब, लाल आहे ना तिथं बघ. हे स्पीकर बघ खाली आहे बघ, खाली हे चिन्ह दिसतं ना असं स्पीकर सारखं, याच्यावर बटन दाब ना. हा बरोबर, बोला आता. माझे नाव विमल जनार्दन वसावे, नंदुरबार जिल्हा, तालुका आणि वडफळी पीएससी मध्ये काम करते. ओके, आशा म्हणून. लसीबद्दल काय माहितीये, कोविड-19च्या लसीबद्दल? अजून तर नाही माहिती सर, अजून लस आली एवढंच माहिती आम्हाला. ट्रेनिंग होणार आहे असं. ट्रेनिंग होणार सांगितलंय? ट्रेनिंग होणार नाही सर, म्हणजे यांचं एनएम लोकांचं ट्रेनिंग होईल, मग तुम्हाला पण काय लस दिल्यावर सांगतील. या ताई कोण आहेत? त्या पण नंदुरबारच्या आहेत का? हो सर, हे आपण वडफळी पीएससीच्या आहे. रेखा अशोक वडवी आहे, ती मोफत उपकेंद्र आहे अक्कलकोवा तालुक्यात, वडफळी पीएससी. त्यांना बोलू दे की ताई. त्यांचं ते स्पीकर सर. रेखा, ते स्पीकर ऑन कर. स्पीकर बघ, त्या स्पीकरवर बटन दाब, लाल बघ, लाल रेषा आहे ना. सर त्यांना जरा ते मोबाईलचं दादा त्यांचा स्पीकर ऑन करा. हा बोला ताई. माझे नाव आहे रेखा शेख वडवी, मी मकास उपकेंद्राला काम करते आशा म्हणून, नंदुरबार जिल्हा, आशा म्हणून, तालुका अक्कलकोवा. ओके ओके, पुढे जाऊया. अलावी ताई कोण आहेत? ताई बोला. नमस्कार सर,
माझं नाव पल्लवी प्रवीण पारकर, जैतापूर पीएससी, गावी जैतापूर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आणि लसीबद्दल म्हणजे उद्या आम्हाला ट्रेनिंग देणार आहेत असं सांगितलंय. पीएससी ला कसलं बोलावलं. ट्रेनिंग देणार आहे? कसलं ट्रेनिंग हे देणार आहे? लसीबद्दल माहिती देणार आहेत. ओके, माहिती देणार आहे. ओके, ठीक आहे. सुमनताईंची ओळख आहेच. शारदा कोण आहेत? शारदा तडवी. शारदा तडवी त्या पण वडफळी शारदा भगवान तडवी, वडफळी पीएससी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. मी आशा म्हणून काम करते. व्हेरी गुड. लसीबद्दल काय माहिती आहे ताई? माहिती नाही सर. ओके. पुढचे कोण आहेत? त्यांनी आपली ओळख करून द्या. ओळख करून देण्यापुरता व्हिडिओ चालू केला तरी चालेल ऍक्च्युली, जर तुम्ही बाहेर नसाल. पुढे बोला. माझे नाव रेखा सुंदरसिंग आहे सर. नंदुरबार जिल्हा, तालुका अक्कलकुवा, पीसी वडफळी, सरपंच पाडामध्ये काम करत आहे आशा म्हणून. ओके. रेखाताई अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूट करा, मग बोला दुसरीकडे. काय ना क्या आवाज आहे? रेखा आवाज बंद कर दे. धनश्री कोण आहेत? त्यांनी बोला. हॅलो, हा बोला ताई. मी धनश्री पाटील, बाऊची पीएससी मध्ये करते. आता ही लिंक फक्त पाहिली मी. आमच्या इकडे काही लसीचं अजून सांगितलेलं नाही, परंतु ते म्हणजे कशा प्रकारची लस काय जरा सांगा तुम्ही. ओके. आणि काय कुठे कुठे असता ताई तुम्ही? बाऊची पीएससी मध्ये काम करते मी. कुठे पण? तालुका जिल्हा कोणता? सांगली, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरोबर. हो ठीक आहे. थँक्यू ताई. आपण बोलूया. अनिता ताई बोला. अनिता ताईंची ओळख आहे पण बोला. कोण राहिलं? वसावे त्यांनी पण नाही बोलले. संगीता ताई आल्यात. वीणा नाईक त्यांनी पण नाही बोलले. ओळख करून द्या जर बोलता येत असेल तर. बोला वीणा ताई. वीणा दिलवर सिंग नाईक, मुक्काम सापडी, माझा पाडा आहे माथा सापडी, आणि पीएससी वडफळी. तालुका कोणता? जिल्हा कोणता? तालुका ओके. तालुका अक्कलकोट, जिल्हा नंदुरबार. ठीक आहे. हो. पुढे जाऊया. अजून कोणाला बोलायचंय का? पुढे जाऊया. आता पहिली गोष्ट, लस म्हणजे काय असते हे आपण पहिलं समजून घेऊया. कोणताही आजार झाला की त्याला आजार बरा करण्यासाठी 2 उपाय असतात. बाकीच्यांनी आता अनम्यूट करा, म्यूट करा. बाकीच्यांनी बंद करा आपला माईक, नाहीतर मग खूपच आवाज येत राहणार. सुमनताई तुम्ही आपोआप माईक बंद करा, म्यूट करा त्यांचे, म्हणजे ते सोपं जाईल. पुढे जाऊया. सगळे झाले अनम्यूट. तर कोणी आजारी पडल्यानंतर, आपण उदाहरण घेऊया की कोविडचा आजार झालेला आहे किंवा करोनाचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये घुसलेला आहे. तर तो जर आजार बरा करायचा असेल तर 2 उपाय असतात. एक उपाय म्हणजे औषध उपचार घेणं, जे आपण सगळेजण देतो. ताप आला की पॅरासिटामॉल देतो, सर्दी झाली की सेट्रेजिन देतो, असे वेगवेगळे सीपीएम देतो, असे वेगवेगळे औषधं देऊन तो आजार बरा केला जातो. आता दुसरा उपाय काय असतो की आजारच होऊ नये म्हणून आधीच त्याला काय करायचं, उपचार करायचा किंवा आधीच त्याला प्रतिबंध करायचा. म्हणून तिथं लस ही उपयोगाला पडते. लस आजार होऊ नये म्हणून दिली जाते आणि औषध आजारी पडल्यानंतर आजार बरा होण्यासाठी दिला जातो. त्यामुळे लस देणं म्हणजे काय असतं, तर तो आजार, तुम्हाला वेगवेगळ्या लसी माहिती असतील,
BCGची लस असेल, पोलिओची लस असेल, आता स्वाईन फ्लूची लस आली होती आणि आता COVID-19ची लस आली. लस देणं म्हणजे काय असतं तर कोणत्याही चांगल्या माणसाला, धडधाकट माणसाला ती लस दिली तर त्याला तो आजार होत नाही. त्याला तो आजार का होत नाही? समजा आपण आता COVID-19च्या लसीचं उदाहरण घेतलं. ती लस टोचल्यानंतर का आजार होत नाही? कारण की त्या लसीमध्ये मेलेला जो व्हायरस असतो कोरोनाचा, तो व्हायरस त्याच्यामध्ये असतो किंवा अर्ध मेलेला व्हायरस त्याच्यामध्ये टाकलेला असतो किंवा पूर्ण जिवंत व्हायरस त्या लसीमध्ये असतो. तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये सोडला जातो लसीमार्फत आणि आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण कोणतंही औषध किंवा कोणतंही शरीरामध्ये गेलं की आपलं शरीर काय करतं, त्याच्या विरुद्ध एक संरक्षण यंत्रणा उभी करतं. समजा कोविडची लस घेतली आपण तर आपल्या शरीरामध्ये ती लस जाऊन आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज किंवा प्रतिजीवके तयार होतात किंवा आपल्या शरीरामध्ये संरक्षण तयार होतं, जेणेकरून जर कोणता व्हायरस, कोरोनाचा व्हायरस आपल्याला परत आला आपल्या शरीरामध्ये तर शरीर त्याला काय करतं, मारून टाकतं. त्यामुळे एक सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर लसीमुळं आपल्या शरीरामध्ये एक संरक्षण भिंत तयार होते जी आजाराला वाढू देत नाही किंवा आजाराला व्हायरस आला आपल्या शरीरामध्ये तर ती त्याला मारून टाकते. म्हणून लसीमध्ये जिवंत व्हायरस असतो किंवा अर्ध मेलेला व्हायरस असतो किंवा मेलेला व्हायरस आपल्या शरीरामध्ये सोडला जातो, म्हणून त्याला लस असं म्हटलं जातं. याबद्दल कोणाला काही शंका आहे किंवा कोणाला काही विचारायचंय? लस कसं काम करतं? तर लस म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक संरक्षणाची भिंत तयार करायचं काम करतं, जेणेकरून पुढच्या वेळेस जर कुणी व्हायरसने अटॅक केला आपल्यावर किंवा व्हायरसने कुणी आपल्याला आपल्या शरीरामध्ये व्हायरस आला तर त्याला सामोरं जाण्यासाठी किंवा त्याला त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी लसीचा उपयोग होतो. सुमनताई, याच्याबद्दल अजून काही सोपं करून सांगता येईल का किंवा हे समजता येईल लोकांना? हे कसं कळेल? समजतंय डॉक्टर. हो, पुढे जाऊ ना. हो जर हो. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, कारण की हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जाऊन लोकांना समजावून सांगावं लागणार आहे. आता COVID-19च्या लसीबद्दल आपण बोलूया. COVID-19चे आत्ता जी लस आहे, आता लस कशी तयार होते? आता COVID-19ची लस कशी तयार झाली असं ते बघूया आपण पहिला. काय होतं, बऱ्याच ज्या कंपन्या असतात, ज्या दवाखाने औषधं तयार करतात, त्या कंपन्या सरकारला सांगतात की आम्ही COVID-19ची लस तयार करून देतो. मग ते काय करतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की लसीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकारची लस म्हणजे कोणती की ज्याच्यामध्ये जिवंत विषाणू, व्हायरस हा त्या लसीमध्ये टाकला जातो. दुसरी लस कोणत्या प्रकारची असते की तिसऱ्या प्रकारची लस असू शकते ज्याच्यामध्ये मेलेला व्हायरस असतो. आणि प्रत्येक लसीचं काम वेगवेगळं आहे. प्रत्येक लसीचं काम करण्याचा प्रकार वेगवेगळा आहे. आता कंपनी ठरवते की आपल्याला कोणत्या प्रकारची जिवंत व्हायरसची लस बनवायची का मेलेल्या व्हायरसची बनवायची का अर्ध मेलेल्या व्हायरसची बनवायची. शास्त्र होतात कशी लस बनवायची आणि बनवण्यासाठी काय केलं जातं, जसं तुम्हाला माहिती आहे. म्हणून पहिली लस जी दिली जाते, पहिलं जे काही लसीचं जे काय इंजेक्शन दिलं जातं ते उंदराला दिलं जातं. पहिली तपासणी ही उंदरावर केली जाते. काही भागात, काही ठिकाणी ती माकडांवर केली जाते. उंदरांवर करण्याचं कारण हेच. मग तुम्ही म्हणाल की ती हत्तीवर का नाही केली जात, ती वाघाने केली जात? उंदरांवर करायचं कारण हेच
की माणसाची शरीर रचना आणि उंदराची शरीर रचना ही बऱ्यापैकी सारखी आहे. दिसायला नाही म्हणत मी, पण काम करण्याची जी पद्धत आहे, माणसाचा मेंदू, उंदराचा मेंदू याच्यामध्ये थोडस साम्य आहे. म्हणजे काम करण्याच्या पद्धतीमध्ये माणसाची पोटाची परिस्थिती, म्हणजे माणसाचं जठर असेल किंवा काय आपली सगळी पचन संस्था असेल, त्याची काम करण्याची पद्धत आणि उंदराच्या पोटाची काम करण्याची पद्धत ही सारखी आहे. त्याच्यामुळे बरेच वेळा पहिली तपासणी किंवा पहिली टेस्ट ही उंदरांवर केली जाते. जर ती उंदरांवर टेस्ट यशस्वी ठरली किंवा त्याचा काही परिणाम, वाईट परिणाम झाला नाही, मग ते दुसऱ्या टप्प्यामध्ये, असे 3 टप्पे असतात, दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त काही लोकांना ती टेस्ट, म्हणजे मग तिथं लोक म्हणजे कोण, तिथं माणूस येतो, पहिला उंदीर, मग माणूस, मग माणसाची तपासणी, माणसावर ती लस, ते इंजेक्शन टेस्ट केलं जातं, तपासलं जातं, आणि त्याच्यावरनं जे काही त्याचे निष्कर्ष निघतात किंवा त्याचे जे फाइंडिंग्स निघतात ते फाइंडिंग्स मोठमोठ्या नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला ते मांडले जातात. शास्त्रज्ञ एकमेकांशी चर्चा करतात की ह्या, उदाहरणार्थ कोविड-19चं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता जी कोविड-19ची लस तयार होतीये, पहिला असं आलं होतं की कोविड-19ची लस ही 50%च काय करते, उपयोगाला पडतीये, अशी पहिल्यांदी पूर्वी चर्चा होती. 50%च उपयोगाला पडतीये म्हणजे काय, जर 110 लोकांना ती लस दिली, एकच लस, तर त्यातल्या 5 लोकांनाच त्याचा परिणाम होते, 5 लोकांना परिणाम होत नाही. अशा पद्धतीने किती परिणाम होतोय त्या लसीचा, किती औषध त्याचा उपयोग होतोय, हे तपासलं जातं पहिल्यांदा उंदरांवर, नंतर माणसांवर. ते माणसांवर तपासल्यानंतर त्याची जी काही निष्कर्ष आहेत तपासणीचे, ते सरकारला द्यावे लागतात. ते तिसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये काही लोकांवरच केलं जातं, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये ते जास्त लोकांवर केलं जातं तपासणी. त्याची लस देण्याची ही पद्धत जास्त लोकांवर वापरली जाते. आणि पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा एकत्र मिळून त्या लसीचं प्रमाण चांगलं आहे, ती लस चांगली परिणामकारक आहे, हे तपासलं जातं. आणि मग हे तपासलं जाऊन त्याचे जे काही निकाल असतील, त्याचे जे कागद तयार होतात, त्याचे जे रिपोर्ट तयार होतात, ते रिपोर्ट दिले जातात सरकारला. आणि सरकार ठरवतं की आमच्या भारतामध्ये, आमच्या इंग्लंडमध्ये ही लस वापरायची परवानगी द्यायची का नाही. आता तुम्ही जर बघितलं असेल, पेपर वाचला असेल किंवा ऐकलं असेल, अमेरिकेने पहिल्यांदी परवानगी दिली, नंतर दुसरी परवानगी ब्रिटनने दिली. भारतामध्ये आता काल परवा सरकारने सांगितलं की 2 प्रकारच्या लसी आहेत. आता भारतामध्ये 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. तसं बघितलं तर कोविड-19 वर जवळजवळ 9 कंपन्यांनी लस काढायचा निर्णय घेतला. 30 कंपन्यांनी घेतला पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर, पण त्यातल्या 9च कंपन्या काय गेल्या, पुढे गेल्या. आणि त्या 9 कंपन्यांपैकी भारतामध्ये 3 कंपन्यांनी औषध तयार करायचं किंवा लस तयार करायची, औषध हा शब्द बरोबर नाही, पण लस करायची तयारी दाखवली. आणि त्यातल्या 2 कंपन्या ह्या 2 प्रकारच्या लसी तयार करू शकल्या. त्यातल्या एका लसीचं नाव आहे कोविशिल्ड आणि दुसऱ्या लसीचं नाव आहे कोवॅक्सिन. आता ह्या 2 लसीचे सगळे रिपोर्ट कंपनीनी भारत सरकारला दिले आणि परवा भारत सरकारने परवानगी दिली की तुम्ही ही लस आमच्या भारतामध्ये देऊ शकता. आता हे देताना सरकारने काय क्रायटेरिया लावला किंवा WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं की एकदम सरसकट सगळ्या लोकांना ही लस देऊ नका, कारण की सरकारकडे तेवढा पैसा पण नाहीये लस देण्यापुरता. एवढा आपल्या भारतामध्ये 125-130 कोटी लोक आहेत, तर एवढ्या लोकांना जर लस द्यायची असेल तर त्यांनी टप्पे ठरवले.
पहिला टप्पा काय केला हे सगळ्यांना मला वाटतं तुम्हाला माहिती असेल. पहिल्या टप्प्यामध्ये जे सगळे वॉरियर्स आहेत, वॉरियर्स म्हणजे काय, ज्यांनी कोविड मध्ये खूप मोठं काम केलंय, त्याच्यामध्ये कोण आहेत, एक तर पोलीस आहेत, दुसरी गोष्ट आपले जे आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य अधिकारी आहेत, तिसरी लोक जे कोरोनामुळे किंवा कोविडमुळे त्यांना डायबिटीस आहे, त्यांना हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आहे, त्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं. आणि तिसरं सर्वात महत्वाचं प्राधान्य दिलं जी लोक 50 वर्षाच्या वरती किंवा 60 वर्षाच्या वरती आहेत, अशा लोकांना. म्हणजे पहिला कोण, सगळे आपले आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी, दुसरे पोलीस आणि जी सगळे आपले जे कर्मचारी आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत ते दुसरी लोक. तिसरी लोक कोण, तर ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना काहीतरी हृदयाचा त्रास आहे, ज्यांना किडनीचा त्रास आहे, असे लोक. आणि तिसरा शेवटची कॅटेगरी ज्यांना 60 वर्षाच्या वरती लोक आहेत, अशा लोकांना त्यांनी काय द्यायचं, लस पहिल्या टप्प्यामध्ये लस द्यायची ठरवली. असे भारतामध्ये जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास लोक आहेत की ज्यांना ही अशा प्रकारची लस द्यायची आहे. आता ही लस कशी देणार आहेत, तर त्यांनी काही नर्सेसला ट्रेन केलेले. ते काय करतील, त्यांनी एक पोर्टल बनवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी सगळ्यांना गाईडबुक सगळ्यांना पाठवतो, कॉम्रेड शंकर पुजारींना पाठवतो, ते सगळ्यांना पाठवतील. ते इंग्लिश मध्ये. आता सरकारने गाईडलाईन काढली, त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय सांगतो, म्हणजे प्रश्न उत्तराच्या भाषेत येते. लस सगळ्यांना एका वेळी मिळेल का, आता ज्या 2 लसी आहेत त्याच्यातली, तर त्याच्यातल्या एका वेळी मिळणार नाही, ती टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. जसे मी तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये सांगितलं, ते पहिल्या टप्प्यामध्ये ह्या लोकांना मिळणार आहे. दुसरा त्यांनी काय सांगितलंय ह्याच्यामध्ये, की ही लस योग्य आहे की अयोग्य आहे हे कोण ठरवणार. तर त्याच्यामध्ये सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑलरेडी ठरवलेलं आहे की ही लस योग्य आहे आणि ही लस आपण देऊ शकतो. आता ही लस सगळ्यांना कंपल्सरी आहे का, तर ही लस सगळ्यांना कंपल्सरी नाही. कंपल्सरी का केली नाही, कारण त्याच्या मागे कारण आहे की लस बनवताना कमीत कमी 5 ते 6 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अभ्यास करावा लागतो, वेगवेगळे टप्पे पार करावे लागतात, तेव्हा ती लस तयार होते. आता तुम्ही म्हणाल की हे डॉक्टर काहीतरी वेगळं सांगतायत. आपलं कोविड सुरू कधी झालं, कोविड सुरू झाला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मार्च मध्ये. आता आला काय जानेवारी, म्हणजे गेल्या 8 ते 10 महिन्यात लस तयार पण झाली आणि आता ती आपल्याला देणार पण आहे. आयडियली मी जसं आधी सांगितलं 4 ते 5 वर्ष लागतात लस तयार व्हायला, पण ही 8 ते 10 महिन्यात लस कशी तयार झाली, कारण की त्याच्यातले काही टप्पे सरकारने आणि त्या कंपन्यांनी वगळलेत. आणि सरकारने सांगितलंय की इमर्जन्सी आहे म्हणून ही लस आम्ही मान्य करतोय. आणि जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा तुम्हाला ते कंपल्शन करता येत नाही. म्हणून अशांना तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल, लोक विचारतील की हे लस घ्यायची का, आम्ही कंपल्सरी आहे का, तर लोकांना सांगावं लागेल आपल्याला की ही लस कंपल्सरी नाही, तुम्हाला वाटलं ऐच्छिक आहे, तुम्हाला वाटलं तर घ्यायची, नाही वाटलं तर घ्यायची. आता याच्यावर सरकार काय म्हणतंय, सरकार म्हणतंय घेतली तर चांगली बाबा. जसे आपले डॉक्टर नेहमी म्हणतात ना, ठीक आहे तुम्ही ऑपरेशन करू नका, पण ऑपरेशन केलं तर अजून बरं वाटेल. त्यामुळे सरकार सांगताना तुम्हाला हेच सांगेल किंवा अधिकारी सांगताना तुम्हाला हे सांगतील की लोकांना सांगा की ही घेतलं तर बरं होईल, पण कंपल्शन तुम्ही करू शकणार नाही आणि कंपल्शन करायचं नाही, असं आपल्याला ठरवावं लागेल. त्यामुळे 4-5 वर्षामध्ये लस तयार होणारी ही 8 ते 10 महिन्यामध्ये लस तयार केली गेली आणि त्याच्याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केलेले.
पहिला प्रश्न काय उपस्थित केला की ही लस दिल्यानंतर लोकांवर काही परिणाम होईल का? तर सरकार असं म्हणतंय की लोकांवर काही परिणाम होऊ शकतो. काय होऊ शकतं? तर इंजेक्शन दिल्यानंतर रिॲक्शन येऊ शकते, लस दिल्यानंतर रिॲक्शन येऊ शकते, लस दिल्यानंतर पेशंटला लस दिल्याच्या ठिकाणी दुखू शकतं, तिथं गळू होऊ शकतं, ऍब्सेस होऊ शकतो, किंवा पेशंट चक्कर येऊन ताप येऊ शकतो, चक्कर येऊन पिडू शकतो. पण हे जरी झालं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हणतंय की आम्ही राज्य सरकारांना सांगितलंय की जर कोणताही साईड इफेक्ट झाला या लसीमधनं तर राज्य सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि राज्य सरकारने ते सगळं निस्तरावं आणि राज्य सरकारने ती व्यवस्था करावी. हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्हाला नंतर त्याच्यावर येणार आहे. पण आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सगळी जबाबदारी, लस काढली कोणी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने परवानगी दिली, पण त्याची देण्याची जबाबदारी कोणती आहे? राज्यांवर आहे. आणि जर त्याच्यावर काही त्रास झाला लोकांना, तर त्रास झाला तर त्याचा साईड इफेक्टची जबाबदारी, त्याला निस्तराची जबाबदारी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतंय की केंद्राची जबाबदारी नाही, ती राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यामध्ये अशी यंत्रणा उभी करायला सांगितली आहे प्रत्येक राज्याला की जेणेकरून जर काही साईड इफेक्ट झाला तर तो साईड इफेक्ट त्याला सामोरं जायला राज्य सक्षम आहेत असं केंद्र सरकार सांगतंय. आता पुढचा मुद्दा आहे की जर ती लस दिली तर किती रुपयाला मिळणार आहे? तर अजूनही कोणत्याही सरकारने किंवा कोणत्याही कंपनीने किती रुपयाला असं चाललंय की 200 ते 400 रुपयाला एक लस उपलब्ध होणार आहे. एका लसीने यांनी सांगितलं की अजून त्याचं आम्ही किंमत ठरवली नाहीये, त्यामुळे अजून त्या किमतीवर पण लोकांना पैसे द्यावे लागतील अशी मला शक्यता वाटते. आता जे पहिल्या टप्प्यामध्ये जे लसीकरण होणार आहे त्या लसीकरणासाठी पैसे दिले जाणार नाहीत, पण सगळ्या सामान्य लोकांना जेव्हा लस द्यावी लागेल तेव्हा काहीतरी पैसे द्यावे लागतील असं एकंदर. कारण की सरकार अजून तरी म्हणत नाही की आम्ही सगळी लस सरसकट सगळ्यांना फ्री देऊ. फक्त केरळ राज्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, केरळ राज्याच्या सरकारने डिक्लेअर केलंय जरी केंद्र सरकारने पैसे घेतले तरी आम्ही आमच्या खिशातनं सगळ्या लोकांना फ्री लस देऊ. त्यामुळे महाराष्ट्र सरकार काय म्हणतंय आणि काय करते त्याच्यावर सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे आणि ती लस आपल्याला फ्री मिळणार आहे कशी मिळणार आहे त्याच्यावर अजून काही नाही. आपल्यासाठी की आशांना या सगळ्यामध्ये कसं गुंतवलं जाईल असा जर आपण विचार केला तर मला अशी शक्यता वाटतेय की लोकांना बोलवणं लसीकरणासाठी, जे तुम्ही बाकीच्या लसीकरणासाठी सुद्धा करताय, लोकांना लसीकरणासाठी बोलवण्यासाठी आशांचा उपयोग किंवा आशांना सांगितलं जाईल पुढच्या काळामध्ये. आणि ह्याच्यामध्ये फायदे काय आहेत आणि ह्याच्यामध्ये तोटे काय आहेत असं जर आपण बघायचा प्रयत्न केला तर फायदा हा आहे की जास्तीत जास्त जर लस लोकांनी घेतली तर आजार पसरण्याचं काम हे कमी होईल. एवढाच फायदा मला दिसतोय, पण तोट्याच्या बाबतीत बरेच तोटे दिसतात. जेव्हा तुम्ही लोकांना सांगाल की लस घ्यायला या, बाकीच्या बाबतीत पण तुम्हाला तसाच अनुभव आला असेल, जेव्हा लोकांना सांगितलं जातं की लस घ्यायला या तेव्हा लोक म्हणतात, किंवा जेव्हा तुम्ही म्हणता की डिलिव्हरीला चल बाई तुला पीएससी मध्ये घेऊन जाते किंवा पीएससी मध्ये चांगली डिलिव्हरी, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास टाकतात. लोक तुम्हाला म्हणतात की हो बरोबर आहे तुम्ही म्हणताय तर मी येते. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी लसीकरणाची जरी लोक आली तरी लोक काही त्रास झाला, काही प्रॉब्लेम झाला तर लोक पहिली कोणाला पकडणार किंवा कोणाला बोलणार? आपल्या सगळ्यांना बोलणार, आशांना विचारणार की बाई तूच म्हटली होती चल लस घ्यायला आणि आता मला त्रास होतोय. त्यामुळे लसीला लोकांना बोलवताना आपण काय भूमिका घेतली पाहिजे हे मला वाटतं की आपल्याला ठरवायला पाहिजे. दुसरा तोटा काय आहे की लसीकरणामुळे जर काही त्रास झाला, कोणाचा मृत्यू झाला, कोणी मेलं किंवा कोणी पॅरालिसिस आला, कोणाला काही झटका आला किंवा कोणाला काहीतरी मोठा आजार झाला लसीकरणानंतर लगेच, तर त्याची जबाबदारी घेणार कोण?
आणि आत्ता लसीकरणाच्या पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये सरकार ह्याच्याबद्दल काही बोलत नाही. मग ती पोलिओची लस असू देत, ती बीसीजीची लस असू देत, ती स्वाईन फ्लूची लस असू देत, सरकार म्हणतं की लसीकरण झाल्यानंतर जर काही त्रास झाला किंवा जर काही हे झालं तर कॉम्पेन्सेशन आम्ही कोणालाही देणार नाही. कॉम्पेन्सेशनची पद्धत लसीकरणामध्ये नाही. ह्याचा कॉम्पेन्सेशनचा मुद्दा कसा येतो, आता तुम्हाला माहिती असेल की ट्युबेक्टॉमी झाली किंवा नसबंदी झाली, नसबंदी नंतर जर काही त्रास झाला आणि जर पेशंट मेला किंवा बाईचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही परतावा मागू शकता की माझी बायको मेली किंवा माझा नवरा मेला किंवा ही बाई मेली, तर तुम्ही त्याच्या मागे तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि म्हणू शकता की आम्हाला 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, काय ती किंमत असेल ती. तसं लसीकरणाच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे धोरणामध्येच आपल्याला बघितलं पाहिजे की धोरणच असं आहे सरकारचं की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं लसीकरण करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही दगाफटका झाला किंवा जर काही मोठा आजार झाला लसीकरणानंतर तर त्याच्यावर तुम्ही काहीही कॉम्पेन्सेशन किंवा काहीही मोबदला मागू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही लोकांना म्हणाल की तुम्ही लसीकरणाला चला, तर लोक म्हटली की त्याच्यामुळे जर काही त्रास झाला तर मोबदला हा सरकार देणार नाही. हे सुद्धा मला वाटतं की आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सर्वात त्याच्यातला महत्वाचा धोका असा आहे की जे कंपन्या आहेत त्या कंपन्या कधीच मान्य करत नाहीत. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा लसीचं तयार होणं चाललेलं होतं, जेव्हा टेस्टिंग चाललं होतं कोणावर, माणसांवर कोविड-19च्या, त्या टेस्टिंग मध्ये असं दिसलं की एक माणूस ज्याला लस दिलेली आहे तो माणूस चेन्नईचा होता आणि त्याला मोठा आजार झाला लस दिल्यानंतर. तो कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की मला लसीमुळं पॅरालिसिस आलेला आहे किंवा काय मेंदूमध्ये आजार गेलेला आहे असं सांगितलं त्यांनी. ते हॅलो, आवाज कोणीतरी माईक ऑन केलाय वाटतं, बंद करता येईल का? हा, झाला. तर चेन्नईच्या एका माणसाला मोठा आजार झाला जेव्हा ही लसीचं टेस्टिंग, क्लिनिकल ट्रायल म्हणतात त्याला, चालू होतं तेव्हा. पण सरकारनी आणि कंपनीनी सांगितलं की हे लसीमधनं झालेलं नाहीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला एकही पैसा देणार नाही आणि ती केस दाबून टाकली. आता दुसरी केस अशी झाली की आय थिंक पंजाब का कोणत्या तरी राज्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी लस घेतली क्लिनिकल ट्रायल मध्ये. लस घेतल्या घेतल्या त्याला कोविड पॉझिटिव्ह झाले आणि त्यांना ऍडमिट करावं लागलं. आरोग्य मंत्री असल्यामुळे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली, कुणी, सरकारने. सामान्य लोकांची जबाबदारी घ्यायला सरकारचं धोरणच असं आहे किंवा सरकारने असं धोरण केलेलं आहे, आरोग्य खात्याने असं धोरण केलं आम्ही देणार नाही किंवा लसीकरणाचा जर परिणाम झाला, काही वाईट परिणाम झाला तर आम्ही त्याला काही कॉम्पेन्सेशन देणार नाही. मला वाटतं की संघटनेने ह्या भूमिकेवर आपल्याला आपली भूमिका घ्यावी लागेल. अशा याच्यामध्ये पुढे जाऊन लोकांना बोलवण्याचं काम करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये बराच मोठा आशांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय आपली भूमिका असली पाहिजे ह्याच्यावर आपल्याला बोललं पाहिजे. तर लसीकरणाच्या धोरणामध्ये मोबदला मिळणं, आपण आपली भूमिका मांडताना माझं असं प्रामाणिकपणे मत आहे, 2 गोष्टी आपल्याला बोलल्या पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे की जर व्यक्तीला, ज्यांनी लस घेतली, त्याला जर काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोणाची हे ठरवलं पाहिजे आणि सरकार किंवा त्या सिस्टीमनी, पब्लिक हेल्थ सिस्टीमनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी आशाची नाही हे आपल्याला सरकारला सांगावं लागेल, त्यांच्याकडून वधवून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून लिखित स्वरूपात घेतलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, मोबदल्याचं धोरण काय असलं पाहिजे याच्याबद्दल सरकारशी आपल्याला
बोललं पाहिजे, एका पातळीनंतर एका पातळीवर आपल्याला भांडलं सुद्धा पाहिजे. कारण की जर मोबदला मिळाला नाही तर बरेच वेळा काय होणार, तुम्ही जर बघितलं, समजा इंजेक्शन दिलं आणि पॅरालिसिसचा अटॅक आला, तर पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर बरेच वेळा लोक, सरकार काय म्हणतं की आमच्या सरकारी दवाखान्यात या, आमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या, पण बरेच वेळा तिथं पेशंटला खाजगीमध्ये पाठवलं जातं, कारण की खाजगीमध्ये जावं लागतं, कारण की सरकारी व्यवस्था तशी चांगली नसते. आता खाजगी मधला सगळा खर्च कोण करणार? किंवा सरकारी मध्ये सुद्धा गेल्यानंतर औषधं बाहेरून मागावी लागली, त्याचा खर्च कोण करणार? त्यामुळे आपण अशी मागणी करू शकतो का की जर लसीकरणानंतर जर कुणी आजारी पडलं आणि त्याला मोठा आजार झाला आणि त्याला जर काही मोठा औषधं किंवा मोठी सर्जरी करावी लागली, एकही पैसा त्या पेशंटला, त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला द्यावा लागणार नाही, अशी व्यवस्था सरकारने करावी. अशी व्यवस्था केली तरच हे लसीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जाईल. तिसरा मुद्दा, जर कोणाला लसीकरणाबद्दल तक्रार करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा यंत्रणा, आता सरकार काय म्हणते फक्त की तुम्ही 108 ला फोन करा किंवा 104 ला फोन करा. पण आपण असं म्हटलं पाहिजे किंवा आपली अशी भूमिका पाहिजे की ही लसीकरण जर कोणाला काही तक्रार करायची असेल तर ती कुठे करायची आणि त्याचा अपील कसं करायचं किंवा ती तक्रार कोण ऐकून घेणार, त्याच्यावर कोण ऍक्शन घेणार, ही यंत्रणा, ज्याला आपण तक्रार निवारण यंत्रणा कोविड लसीकरणासाठी काय असली पाहिजे, हे आपल्याला सरकारला विचारावं लागेल. आणि ती यंत्रणा, कारण की परत हा मुद्दा मी का मांडतो तुमच्या समोर, कारण की सगळी उत्तरं ही तुम्हाला द्यावी लागणार आहेत, कारण की बरेच वेळा असं दिसण्याची शक्यता आहे की तुम्हाला लोकांना बोलवण्यासाठी काम दिलं जाणार आहे. हे परत मला अजून सरकारने त्याच्यावर काही सांगितलं नाहीये, पण पुढे जाऊन कोण लोकांना बोलवेल, आपली आशा आहे ती लोकांना बोलवेल लसीकरणासाठी, असं सरकार सहजपणे म्हणू शकेल आणि ते काम सुद्धा तुम्हाला देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तक्रार केली तर ती तक्रार पहिली तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती नसेल तर तुम्हाला कुठेतरी यंत्रणा उभी सांगावी लागेल की इथं जा, इथं तक्रार करा. हे सांगण्यासाठी सरकारला आपल्याला म्हणावं लागेल की तक्रार यंत्रणा उभी करा. दुसरं आपल्याला सरकारला सांगावं लागेल की जर कोणी आजारी पडलं तर त्याचा सगळा खर्च हा सरकारी दवाखान्यात तरी व्हायला पाहिजे किंवा एकही पैसा न देता त्याचा खर्चाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, मोबदल्याच्या बद्दल आपण सरकारला विचारलं पाहिजे की कोविड-19 ची ही परिस्थिती वेगळी आहे. नेहमीच लसीकरणाची परिस्थिती वेगळी असते, पण हा आजार वेगळा आहे आणि आजाराबरोबर ही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोविड-19च्या वॅक्सिनेशन साठी किंवा इम्युनायझेशन साठी जर पेशंटला काही दगाफटका झाला तर त्याच्यासाठी मोबदल्याची काहीतरी तरतूद सरकारने करावी. अशा गोष्टी मला वाटतं की आपण सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि मला वाटतं की त्याच्यावर चर्चा करून आपली संघटनेची भूमिका काय आहे हे थोडस ठरवलं पाहिजे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं की बोलण्यासारख्या, पण मी आता इथं थांबतो कारण की जवळजवळ मी अर्धा तास झाला बोलतोय. जर ह्याच्यावर काही प्रश्न असेल आणि अजून काही बोलायचं असेल किंवा अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर थोडस इथं थांबूया आणि तुमचे प्रश्न असतील काही तर त्याच्यावर बोलूया. ठीक आहे ना कॉम्रेड? हॅलो सुमनताई, बोला. हॅलो, हा येतोय ना डॉक्टर ऐकू? हो बोला कॉम्रेड. हो हो, अतिशय चांगली मांडणी तुम्ही केलेली आहे आणि अत्यंत गंभीर मुद्दे त्यामध्ये आहेत आणि हे सर्व लोकांच्या जीवनाशी हा संबंधित विषय आहे. एकूणच फक्त अशाच नाही तर आरोग्य यंत्रणेत काम करणारे लोकांशी संबंधित महत्वाचे मुद्दे यामध्ये आहेत. आपल्याला या संबंधी आता जे सहभागी आहेत त्यांना प्रश्न काही असतील तर त्यांनी ते विचारावेत, म्हणजे मग संघटनेबद्दल आपल्याला पुढची
काही बाबी मी मांडू शकतो. हो. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी शक्य असल्यास मूड ऑफ करून आपले मुद्दे मांडावेत. कोणाला काही कळलं नसेल किंवा काही समजलं नसेल किंवा काही विचारायचं असेल कोविडच्या बाबतीत किंवा व्हॅक्सिनच्या बाबतीत किंवा लसीच्या बाबतीत तर बोलूया आपण. काही बोलायचंय कोणाला, काही विचारायचे प्रश्न? बोलायचंय कोणाला काही? हॅलो. हा, नर्गिस ताईंना काही बोलायचंय वाटतं. सर म्हटलं मग ही लस घ्यायची की नाही मग? जर आपल्याला दिलीच, आता आरोग्य कर्मचारी म्हणून आता देणारच, तर आपल्याला देणार आहे, मग आपण घ्यायची का नाही? मग म्हणताय ना लस दिल्यावर काही त्रास होईल का नाही, मग त्याची जबाबदारी कोण घेईल असं, मग ते आशांना मग असं घाबरून पण जातील ना, मग ते लस दिली तर काही त्रास होईल का, काय पॅरालिसिसचं काय असं, तर मग काय त्याचं? खरं सांगू, याच्याकडे माझ्याकडे असं उत्तर नाहीये. तुम्ही मला जर विचारलं तर मी ही लस घेणार नाही. कारण मला विचारलं तर मला विचारलं तर, कारण की 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लस न घेण्यामागचं. एक तर आता ज्या पद्धतीने तो आजार होता कोविडचा, जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता राहिली नाहीये. बऱ्याच लोकांना एक आतनच शरीराने स्वतः एक प्रकारची भिंत तयार केलेली आहे, असं बऱ्याच लोकांमध्ये असं तयार झालेलं आहे. त्यामुळे तसं बघितलं तर हा लसीचा किती उपयोग होईल आता हे कोणी सांगू शकत नाही. सांगत नाही. तेच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे शास्त्रज्ञ पण सांगू शकत नाहीये की काय झालंय, म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं आणि मौन मोकळेपणे सांगायचं. माझं अनालिसिस असं आहे की हे सगळं कंपन्यांसाठी चालू. हा सर, तेच म्हटलं. मग हे लस कसं ते परत गावात तुम्ही म्हणताय तो खरंच मुद्दा आहे सर, कारण गावात लोकांना त्यांना एकतर इथं लोक एवढ्यासाठी भांडायला येतात सर. काय साधं लसीकरण राहिलं तरी ते ताप आला, सुजलं वगैरे काय तरी भांडायला येतात. ही तर एवढी मोठी लस आहे सर. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्या पातळीवर तुम्ही सरकारने सांगितल्यानंतर की तुम्ही हे जाऊन सांगा. हो सर. तेवढं तुम्हाला सांगणं क्रमप्राप्त, कारण की तुमची ती ड्युटी आहे. हो सर. पण वैयक्तिक मत विचारलं तर वैयक्तिक मत माझं असं आहे की या लसीचा तसा खूप काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. ह्याच्यामध्ये उपयोग काय होईल फक्त की मी लस घेतली तर मला जर कोविड झाला तर मी जास्ती लोकांपर्यंत तो पसरवणार नाही, एवढाच त्याचा उपयोग होईल. एवढाच त्याचा उपयोग होईल. पण तसा मेजर काही फरक पडणार नाही, कारण की भारतामध्ये पण काही बराच त्याचा मृत्यू दर पण खूप कमी आहे. त्यामुळे भारतासाठी त्याचा किती उपयोग होईल मला खरंच ह्याच्याबद्दल शंका आहे. अजून कोणाला काही विचारायचंय? मी तुम्हाला वाटत असेल की हे खूप वाईट पद्धतीने निगेटिव्ह चित्र मांडलंय किंवा वाईट चित्र मांडलंय, तसं नका बघू. कारण की तुम्हाला याच्यावर काम करायचंय. तुम्हाला सरकार वेगळं काहीतरी सांगेल. नाही सर, बरोबर आहे ते. हे उलट प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे सर तुम्हाला, म्हणजे असं त्या अधिकाऱ्यांना. ते तुम्ही बरोबर मांडले सर प्रश्न. म्हणजे त्याच्यातनं काय वाईट हे करून घेऊ नका की अरे घाबरू नका. नाही सर, पण ते माझ्या मनातला प्रश्न होता सर. हा, मी तुम्हाला ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचंय? हा, एक मुद्दा मला वाटतं की सांगायला पाहिजे. हे इम्युनायझेशन कसं होणार आहे, आपण मतदान कसं करतो तसं होणार आहे. म्हणजे काय, तुमचं
एका पोर्टलवर एक नाव तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. ते मला वाटतं त्याच्यामध्ये पण तुमचा सहभाग घेतला जाईल. समजा मी आहे, मला जर लसीकरण करायचंय तर मी ऑनलाईन जाऊन माझं नाव त्या पोर्टलवर लिहिणार. जसं आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरणार. तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार. कोविड लसीबद्दल बोलतात ना, याला काय झालं तर आशा नाव. हॅलो, हा, जर मी फॉर्म भरणार ऑनलाईन, तो फॉर्म भरल्यानंतर माझं नाव तिथं रजिस्टर होणार. नाव रजिस्टर नसेल तर तुम्हाला लसीकरण मिळणार, लस मिळणार नाही. हे खूप क्लिअर सांगितलंय सरकारने. आता मतदानात कसं होतं की तुम्हाला एक पावती मिळते, तसं इथं पावती मिळणार नाही. लसीकरण हे केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार की नितीन जाधव तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुम्हाला 7 जानेवारीला, मी उदाहरण देतो, 7 जानेवारीला इतके वाजता ह्या पीएससी मध्ये किंवा ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन तुम्हाला लस इतके वाजता लस घ्यायची आहे. लस घेताना, लसीकरणाला येताना तुम्ही ही कागदपत्र घेऊन या असं तुम्हाला मेसेज येईल. कोणती कागदपत्र सांगितली त्यांनी? तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तुमचं पासपोर्ट किंवा तुमचं जॉब कार्ड नरेगाचं किंवा तुमचं पेन्शनचं डॉक्युमेंट, तुमचं पासबुक किंवा तुमचं पोस्ट ऑफिसचं कार्ड असेल काही, किंवा हे असेल बुक असेल पासबुक, याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला तिथं घेऊन लागेल, मला घेऊन जावं लागेल, दाखवावं लागेल. जसं मतदानाला जातो तेव्हा आपण दाखवतो, तुमचं फोटो आणि तुमचं नाव हे व्हेरीफाय केलं जाईल आणि मग तुम्हाला लसीकरण केलं जाईल. लसीकरण केल्यानंतर, इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला अर्धा तास तिथं बसवलं जाईल आणि जर काही त्रास होत नसेल तर तुम्हाला घरी पाठवलं जाईल. त्रास झाला तर तुम्हाला पुढे जो काही त्रास होतोय त्याच्यावर उपचार केला जाईल. पण जर पुढच्या 7 दिवसामध्ये त्रास झाला तर त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही. 2 दिवसामध्ये काही त्रास झाला तर त्याच्यावर काय करायचं हे सांगितलेलं नाही. पण जसं मतदान होतं, म्हणजे आता तुम्ही हे परत आपल्याला हे पण बघावं लागेल, ज्यांच्याकडे हे कोणतंच कार्ड नाहीये किंवा ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये त्यांच्यापर्यंत कसं जाणार आपण? हा प्रश्न, याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. हे मला माहिती नाही, तुम्ही जास्त सांगू शकाल की बऱ्याच लोकांकडे मोबाईल नसेल सुद्धा किंवा बऱ्याच लोकांकडे ही सगळी जी काही कागदांची लिस्ट सांगितली आहे ती नसेल सुद्धा. तर त्याच्याबद्दल काय करणार आपण आशा म्हणून, हे सुद्धा मला वाटतं की बोललं पाहिजे. झालं माझं, मी खूप बोललो. जर कोणाला प्रश्न असेल तर विचारा. हॅलो, हा बोला. तर आता तुम्ही हे सांगितलं हे लस देणार वगैरे, परंतु जेव्हा रजिस्ट्रेशन केलं, जर कोविड पॉझिटिव्ह आलं तर ती लवकरात लवकर लस भेटेल का? नाही, कोविड पॉझिटिव्हला लस मिळणार नाही. जर पेशंट असेल तर त्याला 14 दिवसानंतर, समजा आज माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, मी लस इंजेक्शन हे घेतलं, काय रिपोर्ट केला किंवा मी रक्त तपासलं आणि मला समजलं की कोविड पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्हला लस दिली जाणार नाही कोविड पॉझिटिव्ह पेशंटला. त्याच्यानंतर 14 दिवस त्याला आपण म्हणतो ना क्वारंटाईन, हा क्वारंटाईन ठेवलं जाईल. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लस दिली जाईल. जाईल काय? मग आता ही लस कंपल्सरी नाही म्हटला तुम्ही, नाही. मग आता ही कोणत्या लोकांना देईल? म्हणजे शुगर, छोट्या मुलांना? त्याच्यामुळे सरकारने ठरवले. आता फक्त पहिल्या टप्प्याबद्दल सरकार बोलतंय, सामान्य लोकांच्या बद्दल काहीच सरकार आता म्हणतंय पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कोणाला लस देणार आहे? सरकारी अधिकारी
कर्मचारी, आरोग्य अधिकारी, पोलीस, जे आपण वॉरियर्स म्हणतो, त्यांनी कोविड मध्ये काम केलेलं आहे ते, त्याच्यानंतर सरकारी डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स, सगळं ते त्याच्यामध्ये येतं. यांच्याकडून पण पैसे घेणार का? नाही, ह्यांना फुकट मिळणार आहे. ठीक. त्याच्यानंतर दुसरे कोण, ज्यांना डायबेटीस, हायपरटेन्शन असे आजार आहेत त्यांना लस देणार आहे. आणि तिसरं, जे 50 किंवा 60 वर्षाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना कोविड लवकर होण्याची शक्यता आहे, त्या लोकांना म्हणजे म्हाताऱ्या माणसांना आता पहिल्या टप्प्यामध्ये देणार आहे. अशा 4 प्रकारच्या लोकांना. हा बोला. तुम्ही सांगितल्या 2 कंपन्यांनी ही लस तयार केल्या, मग दोन्ही कंपन्यांची एकसारखीच लस आहे का वेगवेगळी? वेगवेगळी आहे. त्यामुळे सरकारला ठरवावं लागेल की कोणती लस आपण देणार. सरकार हे ठरवणार, आपण नाही ठरवणार. सरकार जी लस द्यायची म्हणेल ती लस आपल्याला घ्यावी लागेल. आता लस देताना त्याचे 2 डोस आहेत. पहिला डोस समजा आज घेतला मी 4 तारखेला, 1 तारखेला, तर दुसरा डोस 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा, 28 दिवसानंतर. आणि 28 दिवसानंतर इंजेक्शन घेतलं दुसरं की त्याच्यानंतर 2 आठवड्यामध्ये त्या लसीचा परिणाम होणार, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होणार. पहिला नुसता 1 डोस घेतला आणि घरी बसले तर त्या लसीचा उपयोग होणार नाही. तुम्हाला कंपल्सरी 2 डोस घ्यावेच लागणार. आता एवढं सांगितलं गेलंय सरकारने किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये असं आहे. अजून एवढंच, आणखीन विचारते नंतर. अजून कोणाला काही विचारायचंय? हॅलो ताई, तुम्ही माईक चालू करा. विवो ताई, माईक चालू करा. तुमचा माईक बंद आहे. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. बोला की, कोण बोलतोय? आवाज येते सर? येतोय. अनिता वडवी. बोला अनिता ताई. सर, म्हटलं तुम्ही आपल्या आरोग्य डिपार्टमेंटचे जे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना आधी लस दिली जाईल असं? हॅलो. बरोबर बोलताय. हॅलो. बोला. पण आपल्याला पण रजिस्ट्रेशन करावं लागेल का मग? काय करावं लागेल? हॅलो. आपल्याला पण रजिस्ट्रेशन करावं लागेल का म्हटलं लस घेण्यासाठी? नाही, त्याच्यामध्ये आशांना अजून घेतलेलं नाहीये, आशांना सांगितलेलं नाहीये. हो का? आशांना नाही सांगितलं. कारण की ते आशा वर्कर, त्यांच्याशिवाय तर त्यांचं काम होऊच शकत नाही ना. आता हा परत मुद्दा आहे चर्चेचा. बोलवा, हे करा. आणि ताई, बरोबर आहे मुद्दा तुमचा, पण आता ह्या घडीला आशांचा विचार केलेला नाहीये त्यांनी, मला जेवढं माहिती आहे तेवढं. हो का? त्यांनी फक्त ANM, डॉक्टर्स, नर्स स्टाफ, सरकारी दवाखान्यामधल्या आणि प्रायव्हेट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट स्टाफ, नर्सेस किंवा मेडिकल स्टाफ, यांनाच त्यांनी आता हे केलेलं आहे, घेतलेलं आहे. म्हणजे थँक्यू सर. बरं, एवढंच विचारायचं होतं. हा, दुसऱ्या ताई काहीतरी चष्म्यावाल्या, त्यांचं नाव नाही, त्याच्यावर विवो लिहिलंय. बोला ताई. हा सर, तेच मला पण विचारायचं होतं की आम्हाला जर घरून परमिशन नसेल तर म्हणजे घ्यायची नसेल तर मग घेऊ शकत नाही का? की जबरदस्ती आहे घ्यायची? नाही, जबरदस्ती नाही येत याच्यामध्ये. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सरकारने खूप क्लिअर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लस काढता, असा नियम आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नियम आहे हा, तेव्हा तुम्ही कोणालाही कंपल्शन करू शकत नाही. BCGचं कंपल्शन का केलं जातं? कारण का ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये काढलेलं नाहीये. ते व्यवस्थित विचार करून आणि व्यवस्थित त्याच्यावर प्रयोग करून काढलेलं आहे. हे आपत्कालीन म्हणजे कळलं का तुम्हाला?
4 वर्षाची लस करण्याची तयारीची परिस्थिती असताना त्यांनी 7 महिन्यात लस काढलेली आहे. त्याच्यामध्ये काही टप्पे वगळून टाकलेले. बरोबर. आणि याच्यामध्ये भीती अशी असते की बरेच वेळा त्याचे साईड इफेक्ट खूप होण्याची शक्यता असते. बरोबर. मी परत तुम्हाला घाबरत नाहीये, पण हे असंच आहे. म्हणजे 7 महिन्यात जर तुम्ही आता साधं उदाहरण घेऊन 9 महिन्याची डिलिव्हरी आणि 5 महिन्याची 6 महिन्याची डिलिव्हरी किंवा 7 महिन्याची डिलिव्हरी किती फरक पडतो बाळामध्ये. बरोबर आहे सर. तसं येते. आणि सर जर आम्हाला पण कंपल्सरी केलं की आता तुम्ही म्हणालात ना की आशांचा अजून विचार केलेला नाही, आशानं अजून याच्यामध्ये घेतलेली नाही, तर याच्या पुढे समजा जर आशांचा उल्लेख केला शासनाने की आशांनी पण कंपल्सरी लस घ्यावी आणि जर आमच्या घरून आम्हाला परमिशन नसेल ह्या लसीसाठी तर मग काय करायचं, घ्यायचं की नाही? नाही, मला वाटतं की ताई तुम्ही थोडंसं तुमच्या नर्सेसला आणि ANM ला विचारा खरं की तुम्हाला त्यांना नक्की काय सांगितलंय. मी आता कर्जत मध्ये होतो रायगडमध्ये, तेव्हा मी तिथे गेलो होतो कामासाठी वेगळ्या. तेव्हा नर्सेसला विचारलं तर नर्सेस म्हटल्या की आम्हाला रजिस्ट्रेशन करायला सांगितलंय पण सगळ्यांना कंपल्सरी नाही केलं, मी लस घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे नर्सेसला आणि ANM ला कंपल्सरी केलेलं नाहीये. आशांच्या बाबतीत आपल्याला संघटना म्हणून पण निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला वैयक्तिक पातळीवर पण निर्णय घ्यावा लागेल. पण सरकार कंपल्शन करू शकत नाही, हे खूप क्लिअर आहे. थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचंय? हॅलो. हा बोला. सर, ही लस घेणे कंपल्सरी नाही, परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांनी घेतलं तर चालेल का? हो चालेलच की, ते काहीच प्रॉब्लेम नाही. मी आशा वर्करच बोलत्या. अजून आम्हाला आशांचं त्याच्यामध्ये उल्लेख नाही, परंतु आम्ही कोविड मध्ये काम केलेलं आहे, त्यामुळं आम्हाला घेणं म्हणजे घेतलंच पाहिजे. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता ते, पण आता तुमच्यापर्यंत आलेलंच नाही. ते तुमच्यापर्यंत आलेलं नाहीये. हा, आमच्यापर्यंत आलेलंच नाही, परंतु आरोग्यामध्ये म्हणजे आता डॉक्टर, नर्स, ANM यांना द्यायचंय म्हटल्यानंतर मग आरोग्य खात्यातच आम्ही पण काम करतोय ना. आमच्याकडूनच सर्वे करून घेतात. आम्हीच त्या कोविड पेशंटना SpO2 टेम्परेचर बघतोय. डॉक्टर लोक काही गोळ्या वगैरे देतात, त्यांच्याजवळ आम्हीच पोहोचतोय. पेशंट जवळ आम्हीच असतो जास्त करून. उलट आमचा उल्लेख त्याच्यात आला पाहिजे होता खरं आशांचा. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, खरंच बरोबर आहे. कारण की तुम्ही सगळे जण फ्रंट लाईन वर आणि सगळे लोकांशी तुम्हीच बोलताय. पण आता काय सरकारचं धोरण माहिती नाही काय, कारण की केंद्र सरकारनंतर यांनी राज्य सरकारनी पण निर्णय घ्यायला पाहिजे, पण असं काही दिसत नाहीये आता. कंपल्सरी नाही, ठीक आहे, खरं ज्यांना इच्छा आहे त्यांना घ्यावं आशांनी असं उल्लेख पाहिजे होता केंद्र सरकारचा. तसं नाही, पण बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण नाहीये तसं. संघटना म्हणून आपण काही भूमिका घेऊ शकतो का, त्याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला आता हे घेतले ना, तुम्ही ही मीटिंग घेतल्या, मग तुम्हाला सांगतील ना लोकांनी काय प्रश्न विचारले वगैरे, तेव्हा सांगा आशांचं का घेतलं नाही. आरोग्यामध्ये डॉक्टर सगळे आहेत, आशा का नाही? ताई मी सरकारी अधिकारी नाही हो. नाही ना, परंतु तुम्हाला विचारणार ना, तुम्ही झूम मीटिंग घेतल्या, तुम्हाला पण सांगितलं असेल ना झूम मीटिंग घ्यायला. त्यांना तुम्ही सांगा असे प्रश्न मला विचारले, असं सांगितलं आशानी बोलल्या, त्यांचा उल्लेख का नाही विचारत होत्या. मला कॉम्रेडांनी सांगितलं तुम्ही असं मीटिंग घ्या म्हणून, सरकारने नाही सांगितलं. ठीक आहे, खरं बोलू शकताय ना तुम्ही. हा, ऍक्च्युली एक करू शकतो बरं का कॉम्रेड किंवा आशाताई, आपण एक व्यवस्थित लेख लिहू शकतो आणि वेगवेगळ्या पेपर्स मध्ये लिहू शकतो किंवा बातमी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो ह्या सगळ्या मुद्द्यांवर. आणि आशा म्हणून आमची अशी भूमिका आहे, कारण की असं म्हणजे आपल्याला ती भूमिका ठरवावी लागेल, पण असा प्रश्न विचारू शकतो सरकारला आपण की सगळं काम आशा करतायत,
आणि त्यांना सोडून तुम्ही नर्सेस आणि यांना त्यांना द्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण आशांना का वगळलं असं विचारू शकतो. त्यांना देताय आमचं काही मत नाही, खरं आम्हाला पण त्यामध्ये घ्या. पण तुम्हाला अजून काहीच सांगितलेलं नाहीये ना? नाही, आम्हाला काही सांगितलेलं नाही. लस आल्या फक्त सांगितलंय देणार आहे, कुणाला देणार आहे काय असं सांगितलेलं नाही. तुम्ही विचारलं नाही कोणाकोणाला देणार आहे? नाही, अजून लस आल्यानंतर मग ते ठरवणार आहे म्हणून सांगितले. तोपर्यंत आम्हाला सांगितलेलंच नाही. कारण का हे खूप आधीपासून चाललंय. त्यांनी याद्या तयार केल्या, त्या याद्या सरकारला पाठवल्या, केंद्र सरकारला पाठवल्या, मग त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून घेतलं ज्यांना पाहिजे त्यांना. असं सगळं झालेलं आहे. आता फक्त लस आणायची आणि टोचायची एवढंच काम राहिलेलं आहे. होय, त्यावेळी खरे त्यावेळी डॉक्टर नर्स सगळे आले, त्यावेळी आशा पण काम करत होत्या ना. हो, आशांचं नाव घेतलं का बरं नाही? विचारायला पाहिजे हा प्रश्न तसं बघितलं तर. हो, ठीक आहे सर, तेवढंच विचारायचं होतं. पुढे जाऊया. हो हो, आणि कोण विचारतात का पहा डॉक्टर. हा, अजून कोणाला काय विचारायचं? हॅलो सर. बोला. मी विद्या कांबळे बोलते. नमस्ते विद्याताई, कुठे गायब होतात तुम्ही? मी ऐकते ना सगळं. उशिरा आलात तुम्ही. हा हा, बर सर, मला एवढंच बोलायचं होतं की ह्या लसीमुळे काही इफेक्ट शकतात का शरीरावरती? हा, ऍक्च्युली त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत तसं दिसून आलंय खरं. पण सगळ्यांनाच होईल असं नाही. कारण की तुम्हाला माहितीये की जर इंजेक्शन चुकीचं दिलं गेलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, कोणाला ताप येऊ शकतो, कोणाला पॅरालिसिस होऊ शकतं. हे कोणाला होईल हे सांगता येत नाही ताई. म्हणून आपल्याला लोकांना सांगताना हे सांगावं लागेल की याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. साईड इफेक्ट झाले तर कुठे जायचं, फक्त ते सगळं आशांवर टाकायचं असं सरकारला आपल्याला सांगावं लागेल. तुम्ही त्याची यंत्रणा उभी करा. आता सरकार काय म्हणतंय, फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स काय आहेत की तुम्ही राज्य सरकार त्याची व्यवस्था करेल असं सरकारने लिहून पाठवलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. राज्य सरकारने आता काय सांगितलंय की 108 आणि 104 तुम्हाला आहे, जेणेकरून तुम्हाला, पण पॅरालिसिस आल्यानंतर त्याचा खर्च कोण करणार? सरकारी मध्ये होणार का प्रायव्हेट मध्ये होणार? त्याच्या खर्चाची सगळी जबाबदारी कोण घेणार ह्याची क्लॅरिटी नाहीये. किंवा दवाखान्यात ह्याच्यामध्ये गेलं, लसीकरणाला गेलं आणि तुम्हाला सगळं दाखवून सुद्धा तुम्हाला म्हटले तुमचं नाव नाही याच्यामध्ये, घरी जा. त्याची तक्रार करायची तर ती कोणाकडे करायची ह्याच्याबद्दल सरकार काही बोलत नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आपण 4 मुद्द्यांवर बोललं पाहिजे किंवा 4 मुद्द्यांवर आपण सरकारशी मागणी किंवा सरकारला बोललं पाहिजे. एक तर म्हणजे मला आता समजते ते की आशांना का नाही याच्यामध्ये घेतलं असा प्रश्न आपण विचारू शकतो. दुसरा प्रश्न, लसीकरणाला जेव्हा लोक येतील तेव्हा आशाची भूमिका काय त्याच्यामध्ये असली पाहिजे, आशाचे काम काय असलं पाहिजे असं आहे त्याच्यामध्ये. हा, ते विचारलं पाहिजे सरकारला. जर लोकांना बोलवलं तर लोकांची जबाबदारी कोण घेणार जर ते आजारी पडले किंवा त्यांना साईड इफेक्ट झाला? बरोबर. आणि जर कोणाचा मृत्यू झाला याच्यामध्ये किंवा कोणाचं खूपच एक्स्ट्रीम परिस्थिती झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बरोबर. आणि सर्वात शेवटचा मुद्दा की मोबदल्याची तुमची यंत्रणा काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही मोबदला देणार आहे का जर कोणाला काही झालं? आणि जर कुठे तक्रार करायची म्हटली तर तुमची तक्रार यंत्रणा काय? असे 4-5 मुद्दे घेऊन आपल्याला सरकारशी बोलायला पाहिजे का असं आपल्याला संघटनेला म्हणून ठरवायला पाहिजे. होय, बोलायलाच पाहिजे ना. जरी आता आम्हाला नाही लस वगैरे दिली पण परत एखाद्या भागात आली तर आपल्याला पूर्ण त्याची कल्पना पाहिजे ना सांगण्यासाठी. त्याच्यासाठी एखादं प्रशिक्षण वगैरे पण पाहिजे. आता कोविडला आम्हाला कोणतंच प्रशिक्षण दिलं नव्हतं, कशाच नाही, असं डायरेक्ट कामावर हजर झालेलो आम्ही सगळं. हो,
हा हो का? बद्दल प्रशिक्षण नव्हतं. हो. टेम्परेचर, ऑक्सिजन बघायचं वगैरे हे असंच आम्हाला दाखवलेलं जाग्यावरती, पण प्रशिक्षण त्या बाबतीत नव्हतं कधी. अजून कोणाला काही विचारायचं? हा थँक्यू सर. हो. अजून कोणाला काही बोलायचंय? हा कॉम्रेड, तुम्ही मला वाटतं बोललं तर आता चालेल. हो. बरं, ऐकू येते ना? हो. डॉक्टर, तुमच्या मांडणीमधून जे प्रश्न सर्व आलेले आहेत, तर त्याच्यामधून आता आम्ही असा विचार करतोय की आता महाराष्ट्र शासनाला आणि NHM ला यांना आम्ही निवेदन पाठवून देऊ आणि या निवेदनामध्ये 4 बाबी आपण घालू. तर त्यांनी आशांचा समावेश नाही आणि तो का केला नाही हा एक प्रश्न आहे. दुसरा असा आहे की त्याच्याबरोबरच ते कशा पद्धतीचं काम देणार आहे, त्याचं ट्रेनिंग करणार आहेत का नाही, आणि इतर एक तुम्ही जे काही पाठवून देणार रिपोर्ट तो वाचून त्याचं एक निवेदनाची मागणी जी आहे ती सर्व आशांना आणि गटप्रवर्तकांना आपण पाठवून देऊ आणि सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन ते निवेदन आपण महाराष्ट्र शासनाला आणि NHM ला पाठवून देऊ. नंबर 1. दुसरं अनुभव असा आहे की COVID-19 कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर आशांना त्यांच्यावर कामं लागली नाही, म्हणजे त्यांना त्यांच्याकडून कोणत्याच सूचना घेतल्या जात नाहीत. म्हणजे मार्च महिन्यापासून जर आशांना जी परिपत्रकं काढलेली आहेत त्याची जर ती परिपत्रकं एकत्रित केली तर ती 400 पेक्षाही जास्त पानांची आहेत. म्हणजे जी कामं डॉक्टर्सना करायची असतात ती कामं त्यांनी आशांनी करावी म्हणून सगळी लिहून दिलेलं आहे. आणि हे करत असताना वरून काम लादलेलं असताना ते त्याच्याबद्दल त्याला किती वेळ लागणार आहे ही गोष्ट बघितली जात नाही. उदाहरणार्थ आता त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम राबवली त्यामध्ये आशांना त्यांनी दररोज 50 घरांचा सर्वे करायचं बंधन घातलं आणि 50 घरं फक्त घरांच्या समोर जायचं नाही तर कुटुंबातली माणसं, त्यांचं टेम्परेचर, वयोवृद्ध आहेत का आणि त्यांना काही आजार आहे का याचा एक लेखी अहवाल त्यांना गटप्रवर्तकामार्फत या मेडिकल ऑफिसरकडे द्यावे लागत होता. तर हे याबद्दल आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला किती वेळ लागतो हे करायला. स्वतः त्या अधिकाऱ्यांनी ही 50 घरं रोज होत आहेत का याच्याबद्दलची चाचणी करायला हवी, परंतु त्याची काही परवा केली नाही किंवा त्या आमच्या निवेदनाला त्यांनी उत्तरही दिले नाही. कारण आशांचं काम जे आहे मुळातच त्यांनी अगोदरच 80 कामं त्यांना नेमून दिलेली आहेत 18 खात्यांची आणि 80 कामाशिवाय फुकट काम करून घेतात अशी सुद्धा 10-12 कामं आहेत. त्यामुळे की एकूणच वळून सर्व लादण्याचा प्रयत्न केला जातो. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे किंवा आता हा एक क्षयरोग आणि कुष्ठरोग शोध मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्यांच्या खात्यामार्फत. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सांगितलं की 15 दिवसामध्ये हा सर्वे पूर्ण करायचा आहे आणि 15 दिवसामध्ये दररोज 20 घरं ग्रामीण भागामध्ये आणि 25 घरं शहरामध्ये करावी. आता हे सांगितल्यानंतर त्यांनी 15 दिवस झाल्यानंतर परत त्यांनी सर्व आशांच्यावर जबरदस्ती केली आहे की तुम्ही सर्वे नीट केलेलं नाही आणि शोध मोहिमेमध्ये पेशंट मिळालेच पाहिजे. आता एक साधी बाब आहे की त्यांना आम्ही विचारलं की पेशंट आहेत का नाही ते तुम्हाला माहित आहे का. जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दिलेला आहे. विशेषतः या लेप्रसी बद्दल महारोगाबद्दल असं आहे की पेशंट सांगत नाही की तो मला रोग झालेला आहे म्हणून.
तो खाजगी दवाखान्यामार्फत किंवा इतर मार्गाने त्याच्यावर उपचार करून घेतो. कारण महारोग झालेला असं जर समजलं तर त्याला कुटुंबामधून नातेवाईकामधून बहिष्कृत करण्याचा धोका असतो. किंवा टीबी सुद्धा काही जास्त प्रमाणात असा आहे. त्यामुळे ह्या 2 रुग्णांचा शोध घेत असताना प्रत्येक कुटुंबामध्ये गेल्यानंतर लोक खरी माहिती सांगत नाही, हा एक भाग आहे. आणि ह्या आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांची दादागिरी अशी आहे की अमुक एवढी माणसं मिळालीच पाहिजे, पेशंट तुम्हाला मिळाले याचा अर्थ काय? पेशंट नसतील सुद्धा ना, आणि असतील तर त्याच्याबद्दल जर सर्वे करण्याची जबाबदारी आशांच्यावर तुम्ही दिलेली आहे, त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांनी घरोघर फिरून 20 गावाच्या पेक्षा 20 घरांच्या पेक्षा जास्त घरामध्ये सर्वे करून माहिती घेतलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. असं यांच्या मार्फत एक प्रकारची वेगवेगळी पद्धत आशांच्यावर लादलेली आहे, प्रवर्तकांच्या बाबतीमध्ये सुद्धा लादलेली आहे. आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाने जे स्वतः स्वीकारलेलं तत्व आहे की दवाखान्यात काम करणाऱ्यांच्यासाठी किमान वेतन द्यायचे, तर दवाखान्यामध्ये काम करणारे आणि दवाखान्याच्या वतीने काम करणारे हे दोन्ही कामगार या व्याख्येमध्ये येतात. आणि ह्या अशा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत काम करतात. तर आता सध्या दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी, मग ते तात्पुरते असतील, कंत्राटी असतील, कायम असतील, त्यांना 13,000 रुपये कमीत कमी किमान वेतन आहे. तर आता अशा ज्या काम करतायत त्यांना आता 2,000 रुपये वाढ दिली आहे. त्याच्या आधीचे 2,000 रुपये, कामावर आधारित मोबदला सरासरी 1,000 रुपये, तर ते 5,000 आणि काही चांगल्या आशांना जर काम असेल तर 6,000च्या पलीकडे त्याला महिन्याला वेतन मिळत नाही. पण त्यांचे कामकाजाचं मोजमाप जर केलं आपण तर त्यांनी अधिकृतरित्या 80 कामं करायचं लिहून दिलेलं आहे. त्याच्याशिवाय कोरोनाची जबाबदारी टाकली, त्याच्याशिवाय माझे कुटुंबी माझी जबाबदारी टाकली, त्याच्याशिवाय त्यांनी कुष्ठरोग मोहीम आणि क्षय मोहीम टाकलेली आहे. आणि आता परत अशाच पद्धतीने आणखी ते लसीकरणाची जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे. तर वरचे अधिकारी अशा गटप्रवर्तक किती काम करू शकतील याची कसलीही पर्वा न करता वरून कामं लागतात आणि हे अधिकारी त्यांच्यावर सक्ती करतात. तर अशांची जी व्याख्या आहे त्या केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की आशाने आपलं घरचं काम बघून त्यांना झेपेल तेवढं काम करावं, किंवा यांना कामावर आधारित मोबदला कशासाठी आहे तर कायम नोकरदार नाहीत म्हणून. आणि काही आशाने सांगितलं मी एखादं विशिष्ट काम करणार नाही, मी मला 50 घर जाणं शक्य नाही, तर ते सक्ती करतात, दादागिरी करतात, कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देतात, पत्र पाठवतात, फोन करतात आणि त्यांच्यावर सगळ्या मार्गाने सक्ती करून त्यांनी जर काम करायला नकार दिला तर जबरदस्तीने काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण कायद्याच्या भाषेमध्ये मात्र आता मुंबई हायकोर्टमध्ये आमची केस चालू आहे, 12 तारीख आता सध्या आहे. आम्ही अशा 15 वर्षापासून काम करतायत, नियमित काम करतायत, दररोज काम करतायत, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे आणि त्यांची रिक्त पदे 25,000 जी आहेत त्याच्यामध्ये त्यांची नेमणुका झाल्या पाहिजे, त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, याच्यासाठी आमची केस सुरू आहे. तर कोर्टामध्ये मात्र ते उत्तर देतात की अशांच्याने आमचा काही संबंध नाही, प्रवर्तकांचा आणि आमचा सुद्धा काही संबंध नाही, त्यांना आम्ही बाजारासारखं काही कामाला पैसे देतो, त्याने आम्हाला काही विचारायचं नाही आणि आमच्याकडे मागायचं नाही, असं निर्लज्जपणे लेखी त्यांनी लिहून दिलेलं आहे. अर्थात त्याच्याबद्दलची एक जोरदार लढाई सध्या हायकोर्टमध्ये सुरू आहे आणि त्याचे निकाल आपल्या बाजूने येतील अशी शक्यता आहे. तर त्यामुळे आता हा जो प्रश्न आहे तो एकूण सर्व प्रश्नाशी जोडला गेलेला आहे आणि त्याची सुरुवात म्हणून एकतर एका बाजूने आम्ही या संदर्भातलं निवेदन पाठवून देऊ, परंतु आता डॉक्टर जाधव यांनी जी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे आणि या प्रश्नासंबंधीचं एकूणच गांभीर्य त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि किती महत्वाचे मुद्दे यामध्ये गुंतलेले आहेत, वरवरच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर विश्वास न ठेवता या सर्व प्रश्नाशी आपल्याला भिडलं पाहिजे आणि विशेषतः आशाने गटप्रवर्तक महिलांनी भिडलं पाहिजे आणि ते स्वतः जर जनतेपर्यंत लसीकरणासाठी पोहोचणार आहेत आणि आम्हाला असं पूर्णपणे वाटतं की हे सगळं आणि जबाबदारी आशांच्या अंगावर लसीकरणाची
ते टाकणार आहेत, पण त्यांना आशांचा समावेश या कारणासाठी केलेला नाही, त्याच्या मागे कारस्थान आहे की त्या आशांना कायम कर्मचारी समजायला तयार नाही, कंत्राटी कामगार सुद्धा समजायला तयार नाही, त्यांना कसलंही कायदेशीर हक्क देण्याची त्यांची इच्छा नाही, म्हणून सुद्धा त्यांनी वगळण्याचा उद्योग केलेला आहे. तर त्यांचे कारस्थान आपल्याला आशांनी हरवून काढलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 70,000पेक्षा सुद्धा जास्त आशा आहेत. गटप्रवर्तक महिलांना सुद्धा त्यांचा 11 महिन्याचा करार असतो, 2 दिवसाचा तांत्रिक ब्रेक देऊन परत त्यांना कामावर घेतात. असंच 8,000 कंत्राटी कामगार आहेत NHM मध्ये, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये. त्यांना मात्र त्यांनी सुधारित वेतन श्रेणी आता 5 ऑक्टोबरला जाहीर केलं 2020 ला. त्यामध्ये कमीत कमी त्यांना वेतन हे शिपायाला सुद्धा झाडू मारणाऱ्यांना 15,500 रुपये आहे. आणि या गटप्रवर्तक महिला जे आहेत, ब्लॉक फॅसिलिटेटर, म्हणजे एक प्रकारचं आशांच्या कामाचं सुपरवायझन म्हणा, नियंत्रण म्हणा, रिपोर्टिंग म्हणा, हे काम त्यांच्याकडनं केलं जाते. आणि त्यांना मात्र आता 15,500 सुद्धा नाही, जे आता त्या कंत्राटी पद्धतीच्या नर्सेसना सुद्धा 20,000च्या पुढे वेतन आहे. आणि त्या गटप्रवर्तक महिलांना 25 गावांच्या भेटी देण्याच्या आधारावर 7,500 रुपये देतात, म्हणजे तोही त्यांना पगार नाही. आणि जो कायम कर्मचाऱ्यांना एक प्रवास भत्ता असतो त्याच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाही. तर हे सगळे प्रश्न एकत्रित करून आपल्याला त्याच्यावर मांडले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आज भारतामध्ये आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स संघर्ष करतायत, त्यांना 6 महिने त्या कोविडच्या काळामध्ये वेतन मिळालेलं नाही. दिल्लीतल्या नर्सेसनी एक 8 दिवसापूर्वी संप केलेला होता, 5,000पेक्षाही जास्त. तर संघर्ष सुरू आहे आणि ह्या संघर्षामध्ये प्रत्यक्ष त्यांच्यावर संघर्ष करणे आणि न्यायालयीन लढाई करणे, ह्या दोन्ही गोष्टीची सांगड आपल्याला घालावी लागेल. आणि आपण सुरुवात असं करू की डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर आहेत, त्यांच्या आता सांगितलेल्या मांडणीनुसार त्यांचा सल्ला घेऊन आपण निवेदन शासनाला पाठवून देऊ. आणि जर निवेदनाबद्दल जर ते विचार करणार नसतील तर त्याचं एक सर्व प्रकारचे विचार मंथन आपण घडवून आणू. त्याचा आपण मेळावाही आयोजित करू शकतो आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे मुद्दे किती महत्वाचे आहेत हे जनतेला वाटलं पाहिजे. आणि सगळी जनता या सरकारच्या या सगळ्या बेभरवशी कारभारावर उलटली पाहिजे, असं आपल्याला करावं लागेल. आणि तसं आपण करू. आणि हे निवेदन तयार झाल्यानंतर परत आपण एक झूम मीटिंग घेऊ. खरं म्हणजे आशा आणि गटप्रवर्तक जे आहेत त्यांना एकूण झूमचा सराव असणं आणि झूम सामील होणं याला थोड्याशा मर्यादा आहेत. अन्यथा त्या जर त्यांनी समजावून घेतल्या तर संख्या निश्चित वाढणार आहे. आणि आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, सोशल मीडियाचा वापर आपली संघटना आपली बांधणी करण्यासाठी सुद्धा एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी कौशल्य प्राप्त केले पाहिजे. तर ही पुढची जी झूम मीटिंग आहे डॉक्टर नितीन जाधव यांच्या सांगितल्याच्या गायडन्स खाली ती आपण जाहीर करू. आणि परत एकदा मी डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वजण सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. आणि पुढची झूम मीटिंग जी आहे ती संघटनेमार्फत लवकरच जाहीर केली जाईल एवढं सांगून मी माझं निवेदन संपवतो. चालेल, थँक्यू. सगळेजण थांबले आणि ऐकलत. जिंदाबाद. भेटूया. जिंदाबाद. येस, जिंदाबाद. मीटिंग आता संपलेली आहे असं मी जाहीर करतो. ओके डॉक्टर? हो, भेटू. हा, ठीक.